बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे आणि त्याचा प्रभाव आपल्याला आपल्या महाराष्ट्रावरती दिसून येणार आहे. राज्यातील काही भागामध्ये पुन्हा एकदा पावसाचे वातावरण अनुकूल होतंय. तो कोणता भाग असेल सविस्तर अपडेट पाहणार आहोत. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 25 जुलै सायंकाळचे साधारणतः 6:30 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं असेल किंवा येणाऱ्या दिवसामध्ये राज्यात कुठे पाऊस होईल. जो काल होता अंदाज त्याप्रमाणे नाशिक घाट, पुणे घाट मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडचा भाग आहे मुसळधार, काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला. कोल्हापूर घाट मध्यम ते जोरदार, सिंधुदुर्ग मध्यम ते जोरदार, अपेक्षेप्रमाणे मध्य महाराष्ट्र पश्चिम भागामध्ये मध्यम पाऊस सरी, थोड्याशा जोरदार पाऊस सरी. त्यानंतर विदर्भात अमरावतीपासून वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरच्या काही भागात अपेक्षेप्रमाणे मध्यम सरी. तर राहिलेला जो मध्य महाराष्ट्राचा भाग आहे, मराठवाड्याचा भाग आहे, क्वचित विखुरलेल्या स्वरूपात हलका पाऊस पाहायला मिळालेला आहे. आणि सध्याची जर आपण स्थिती पाहिली, तर एक कमी क्षेत्र इकडे राजस्थानच्या आसपास आहे. पण आज एक दुसरं नवीन कमी क्षेत्र या ठिकाणी बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागांमध्ये विकसित झालेलं आहे. आणि बरेचसे मॉडेल्स असं दाखवत आहेत, की ही सिस्टम याच्या आसपास 2 दिवस तरी राहणार आहे. म्हणजे 1-2 दिवस तरी याच्या आसपास राहील आणि त्यामुळे या सिस्टमची तीव्रता अजून वाढून हे तीव्र कमी क्षेत्र सुद्धा म्हणजे याच्यापासून तीव्र कमी क्षेत्र सुद्धा या ठिकाणी विकसित होण्याची शक्यता आहे. मान्सूनचा आज असलेला कमी पट्टा या 2 कमी दाबाच्या क्षेत्रांना अशा प्रकारे जोडत आहे. हे जे काही पूर्वेकडचे वारं पोहोचत आहे उत्तर भारताकडे, त्यामुळे उत्तर भारताकडे पावसाच्या सरी आहेत. तिकडे राजस्थानच्या आसपास चक्रवात आहे, त्याच्या दक्षिण-पश्चिम भागात जोरदार पावसाचे ढग आहेत. बंगालच्या उपसागरात सिस्टीम आहे, त्याच्या दक्षिण-पश्चिम भागात सुद्धा पावसाचे ढग हे बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात दिसत आहेत. महाराष्ट्रात जर पाहिलं थोडंसं मराठवाड्याचा काही भाग आहे आणि शेजारचा विदर्भाचा भाग आहे. या ठिकाणी आज वळीव स्वरूपाच्या सरी काही प्रमाणात पाहायला मिळत आहेत. पण व्याप्ती ही खूप कमी आहे. पुढील काही दिवसामध्ये पावसात वाढ अपेक्षित आहे. कारण ही जी सिस्टम आहे, आता काही मॉडेलनुसार ते थोडेसे लवकर येते, काही मॉडेलनुसार थोडा उशीर लावते. पण ही सिस्टम उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल. छत्तीसगड, ओडिशामधून छत्तीसगड, छत्तीसगडवरून मध्य प्रदेश जाण्याचा सध्या तरी प्राथमिक अंदाज आहे. आणि तिथून पुढे काही मॉडेल हे उत्तर प्रदेशकडे जाताना दाखवत आहेत. काही सिस्टम काही मॉडेलनुसार हे पश्चिमेकडे, उत्तर पश्चिमेकडे सरकत जाईल. त्यामुळे ही सिस्टम कुठे जाईल याबद्दल आपण येणाऱ्या दिवसामध्ये त्याच्यावर अपडेट्स जे असतील अजून क्लिअर ते देत जाऊ. पण सध्या तरी या सिस्टमच्या प्रभावाने विदर्भ, मराठवाड्याचा भाग, कोकण घाटाच्या काही भागांमध्ये पाऊस पाहायला मिळणार आहेच. आणि जर आपण आत्ता सॅटेलाईट इमेज पाहिली, तर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोलीचा भाग आहे, यवतमाळ आहे, वर्धा आहे. या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत. खरं तर सकाळी जर आपण व्हिडिओ बनवला नाही, तर सकाळच्या अपडेटमध्ये अंदाज होताच, की इकडे हिंगोलीच्या आसपासच्या भागामध्ये, नांदेडच्या आसपासच्या भागांमध्ये, शेजारच्या विदर्भाच्या भागामध्ये पावसाची शक्यता मॉडेलनुसार दिसत होती. पण सकाळी मंदिरात गेलो होतो त्यामुळे ते काही जमलं नाही, शक्य झालं नाही. बाकी इकडे जळगावच्या भागामध्ये सुद्धा पावसाचा एक छोटासा ढग आहे. मध्य महाराष्ट्राच्या घाटाच्या आसपास मध्यम ते जोरदार सरी अधूनमधून बसत आहेत. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये श्रावण सरीसारखं अधेमधून ऊन पडते. थोड्या वेळानंतर परत पावसाच्या काही वेळासाठी सरीसुद्धा पाहायला मिळत आहेत. पण गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आत्ता पाऊस मात्र कमी झालाय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी च्या आसपासच्या भागामध्ये तर विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे ढग आहेत. याही ठिकाणी पावसाचा जोर हा कमी आहे. पण रात्री उशिरा ते पहाटे हा जो किनारपट्टीचा भाग आहे, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड पासून ते रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गचे काही भाग या ठिकाणी नवीन पावसाचे ढग विकसित होण्याची शक्यता आहे. मध्यम पाऊस सरी किंवा एखाद्या वेळासाठी जोरदार पाऊस सरी या रात्रीसाठी या कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पाहायला मिळतील. घाटाचा भाग आहे नाशिकपासून ते इकडे पुणे, सातारा, कोल्हापूर पावसाच्या सरी राहतील. मध्यम ते जोरदार पाऊस हा रात्रीसाठी सुद्धा सक्रिय पाहायला मिळेल. तर मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागामध्ये अधूनमधून एखादी पावसाची सर येण्याची शक्यता आहे. तसेच हे जे काही मराठवाड्याच्या आसपासचे ढग आहेत ते थोडेसे पूर्वेकडे जातील. हे जे काही भाग आहेत, आता वरच्याचा देवळीचा भाग आहे, तिथून तो हिंगणघाटकडे अशा प्रकारे पूर्वेकडे ढग जातोय. समुद्रपूरकडे पावसाची शक्यता आहे. वर्धा तालुक्याच्या आसपास पावसाचे ढग होते. आता थोडेसे पुढे निघून गेले असतीलच. त्यानंतर इकडे उमरखेड, किनवट, माहूर हा भाग आहे किंवा वणीच्या उत्तरेकडे जो भाग आहे याकडे धारोबाच्या आसपास या ठिकाणी यवतमाळमध्ये पावसाची ढग आहेत. त्या ठिकाणी पाऊस होईल थोडेसे. त्यानंतर ढग चंद्रपूर जिल्ह्याकडे जातील. तसेच इकडे हिंगोलीच्या दक्षिणेकडे वसमतच्या आसपास पावसाचा ढग आहे. त्यानंतर परभणीच्याही काही भागामध्ये, बीडच्या सुद्धा माजलगावच्या एक दुसऱ्या भागामध्ये, लातूरमध्ये, रेणापूरच्या आसपासच्या भागामध्ये, धाराशिवमध्ये साधारणतः तुळजापूर, कळंबच्या काही भागांमध्ये, तुळजापूरचे उत्तरेकडील भाग किंवा धाराशिवच्या आसपासचा जो भाग आहे या ठिकाणी पावसाचा ढग आहे. हे ढग पूर्वेकडे चाललेले आहेत आणि एक ढग आहे
जो की जळगावमध्ये साधारणतः धरणगावच्या आसपासच्या भागामध्ये पाहायला मिळतोय. पण हे ढग पूर्वेकडे जातील त्याच्या आसपासचे जे काही पूर्वेकडील तालुके आहेत त्या ठिकाणी या ढगांमधून मध्यम किंवा थोड्या वेळासाठी जोरदार पावसाची सर येण्याची शक्यता आहे. पण मुसळधार पाऊस होईल असं तरी चित्र दिसत नाही. आणि एक जिल्हे राहिले तर इकडे नागपूरचा भाग आहे, वर्धा आहे, चंद्रपूर आहे. पाऊस होण्याची शक्यता रात्री आहे. अ, या व्यतिरिक्त नांदेड, परभणी, हिंगोलीचा काही भाग आहे. नांदेड, लातूर, धाराशिव पावसाचे सरी राहतील आणि हा जो मधला भाग या ठिकाणचा अधूनमधून पाऊस सरी तर राहतीलच. हे झालं आज रात्रीची स्थिती. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला, तर उद्या या ठिकाणी मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर घाट, सातारा घाट, पुणे घाट, नाशिक घाट मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सक्रिय राहीलच. यानंतर हे जे काही भाग आहेत, नाशिकचे पश्चिमेकडील भाग आहेत, पुणे, सातारा, कोल्हापूरचे अतिपश्चिम भाग, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. त्यानंतर हा जो भाग आहे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचे ते पूर्व भाग, सोलापूरचे भाग आहेत. धाराशिव, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर. सगळीकडे नाही, मात्र या जिल्ह्यांमध्ये आपल्याला 30% भागावरती किंवा 20 ते 30% क्षेत्रावरती मेघगर्जना किंवा काही ठिकाणी बिना गर्जनेच्या मध्यम ते जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील. पण व्याप्ती ही सार्वत्रिक नाही याची सुद्धा नोंद घ्यावी. दुपारनंतर ते रात्री उशिरा अशा प्रकारे या पावसाच्या सरी या भागामध्ये पाहायला मिळतील. त्यासोबतच नंदुरबार, धुळे हलक्या मध्यम सरी काही ठिकाणी पाहायला मिळतील आणि नाशिक पूर्व, पुणे, साताराचा पूर्वेकडील भाग, कोल्हापूर, सांगलीचे भाग आहेत, अहिल्यानगरचा भाग आहे. अधूनमधून एखादी पावसाची सरी येईल. जास्त मोठ्या पावसाची शक्यता हा जो मधला भाग आहे, या ठिकाणी सध्या तरी दिसत नाही. हा झाला उद्याचा अंदाज आणि तिथून पुढे सुद्धा विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी पावसाची सरी राहतील. कोकण घाटात पाऊस राहील आणि पुढील काही 1-2 दिवसानंतर जसं कमी दाबाचे थोडं जवळ येईल, तसं विदर्भाच्या पूर्वेकडील भागामध्ये पावसाचा जोर अजून जास्त वाढण्याची शक्यता आहे. त्याच्या अपडेट्स आपण येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच देऊ. उद्या साप्ताहिक अंदाजामध्ये सुद्धा त्याच्या अपडेट्स अजून क्लिअर देण्यात येतील. यानंतर हवामान विभागाचा इशारा पाहिला तर पुणे घाट अतिवृष्टी 1-2 ठिकाणी होण्याचा रेड अलर्ट आहे. सातारा घाट, रत्नागिरी आणि रायगड मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट मुसळधार पावसाचा येलो अलर्ट. बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला तर धुळे, नाशिक पूर्व, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि जालना या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता. मुंबई, पालघर मध्यम पावसाचा अंदाज आणि राहिलेल्या राज्यातील इतर भाग आहेत, या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलका मध्यम पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी Facebook पेज फॉलो करा. YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.